कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही आत्ताच्या आत्ता तिघांना घराच्या बाहेर काढा। अशा विश्वासघातकी माणसाचा अधिकार नाही घरात राहायचा। का म्हणून आम्ही घरातून जायचं? रुपाली, अगं ह्यो प्रश्न विचारताना तुला काहीच कसं वाटत नाही? अगं घरातनं जाणं न जाणं हे नंतरचा विषय आहे, पण आपण काय केलंय त्याच्याबद्दल पश्चाताप तर वाटू दे तुला। विनय काका, मला कळतंय आम्ही जे केलं ना ते तुम्हाला आवडण्यासारखं नाहीये, पण त्याच्या मागे आमचा कुठलाही वाईट हेतू नव्हता हे तरी समजून घ्या। दादा, आत्ता अमोलची जी परिस्थिती आहे ना ती जर बघितली तर तुम्ही हे जे काही केलं ना त्यात बरोबर असं मला काहीच दिसत नाही रे। मला एक कारण सांग, आम्ही तुम्हाला घराच्या बाहेर का काढू नये? अहो, माझं ऐका ना, हे सगळं मला आत्ताच कळलं होतं आणि मी तुम्हाला खरंच सांगणार होते, पण तिला सांगा कुणीतरी, ऐकून घेणं लांब, पण हिचं तोंड पण बघायची इच्छा नाही माझी। अहो तुम्ही काय बोलताय? हो ना, हे बघा, आता काही स्पष्टीकरण देऊ नको। तुम्हाला सगळ्यांना जे करायचं होतं ते तुम्ही केलं। हे सगळं करून तुम्हाला काय मिळालंय तुम्हालाच माहिती, पण एवढं मात्र नक्की की तुम्ही असं वागून आमच्या सगळ्यांचा विश्वासघात केलाय। खरंय, अगदी खरंय। मला वाटत होतं कुटुंबात सगळी एकत्र राहिली की एकमेकांची ताकद होतील म्हणून, आणि इथं बघितलं ना तर असं वाटायला लागलं की आता एकटं राहिलेलं बरं। बापू, अहो तुम्हीच असं म्हणालात तर कसं होणार या ठिकाणी? अहो स्वप्नील सर, माणूस आहे मी, माणसाला सहनशक्ती असते हो। घरातले कलह कुठवर बघायचे आम्ही, सांगा ना? आणि या वयात आता विनायकरावांना मला नाही सहन होते। बापू, मामनजी, हो तुम्ही प्लीज असा निर्णय घेऊ नका, मी हात जोडते तुमच्या पुढं। हे बघा, आता सगळ्यात जास्त अमोलला आपली गरज आहे, आपल्या सगळ्यांची गरज आहे। हो गप्प बसाव रुपाली ताई, अमोलसाठी आम्ही आमच्या रक्ताचं पाणी करू, काय पाहिजे ती करू, पण तुमच्यासारख्या खोट्या माणसांच्या सहवासात नाही ठेवणार त्याला। आणि रुपाली ताई, तुम्हाला घरात ठेवून घेण्याचा निर्णय आणि हट्ट अमोलचा होता, त्यामुळे त्याच्या बाबतीत असं वागून तुम्ही नेमका कोणाचा विश्वासघात केलाय ना याचा विचार करा जरा। अगं असं नाहीये आपण ना, मी अमोलचा वेळोवेळी चेकअप करून घेत आले आणि डॉक्टरने दिलेला गोळ्याचा डोस सुद्धा त्याला मी वेळेत देत होते। तुम्ही हवं तर एकदा विचारा ना अमोलला। अहो वहिनी, त्याला किमो ट्रीटमेंटची गरज होती, तुम्ही गोळ्यांवर दिवस काढत होता। त्याला कॅन्सर झालाय, थंडी ताप नाही, तुम्ही हे सगळं आम्हाला आधी का नाही सांगितलं हे सांगा आधी। मी सांगतो ना दाजी, यांना अमोल सोबत राहायचं होतं ना म्हणून यांनी असं केलं। अमोलचं भलं चिंतनापेक्षा त्याची आई बनण्यात जास्त रस होता यांना। अरे दीपक, असं बोलतो ना, एकदा तरी माझा विचार करणं, मला काय वाटत असेल? नाही तर चुकीचं काय बोलतोय वहिनी? तुमचा हट्ट आहे ना आमच्यापासून लपलेला नाही बरं का? अर्जुन, अरे अमोलचा जीव धोक्यात असताना रुपाली तिची महत्वाकांक्षा त्यात शोधेल असा विचार तरी कसा करू शकता तुम्ही? अरे स्वप्नील, जे डोळ्यानं दिसतंय ते नाकारता कसं येईल? हे बघा, मला तुमचा राग कळतोय, पण तुम्ही सगळ्यांनी तिचं म्हणणं एकदा ऐकून तरी घ्या। नाही दादा, ऐकून घ्यायची काय गरज नाही आता। अरे शिक्षक आहेस ना तू, चार गोष्टी खऱ्या बोलल्या तर विषय सॉल्व्ह होतो, गोष्टी सॉल्व्ह होतात, हे कळलं नाही तुला का? पोरांना शिकवता शिकवता स्वतःच विसरलास तू। दाजी तुम्ही नका बोलत बसू, उंदराला मांजर साक्ष अशी गत आहे इथं। आपण किती जरी यांना बोललो ना तरी एकमेकाला बरोबर ठरवणार, म्हणून म्हणतोय तुम्ही आत्ताच्या आत्ता यांना घराच्या बाहेर काढा। नाही नाही, तुम्ही असा विचार पण करू नका प्लीज। दादा ऐक ना, तू काय माफी मागू नको, बाकी काय करू नको, मला फक्त एवढं सांग, पहिल्यापासून तू सत्याची बाजू घेतोस ना, मग हे एवढं मोठं सत्य आमच्यापासून का लपवलंस का? अर्जुन, अरे मी तुला सांगणार होतो, पण काय? पण इतक्यात अमोलला ऍडमिट केलं, मग म्हणलं की हे सगळं डॉक्टरांकडूनच कळू देत। सगळं तुम्हीच ठरवून मोकळं झाला होता ना रुपाली। आज तुम्हाला माझं म्हणायचं सुद्धा लाज वाटते आम्हाला। रुपाली, तू हे घर तोडायचा प्रयत्न केला ना तेव्हा अमोलसाठी तुला आम्ही समजून घेतलं,
पण तू आता अमोलच्या जीवावर उठलीस. अहो मामांजी, अमोलला इजा होईल असं का करेन मी? हे तुलाच माहित रुपाली. पण एक गोष्ट लक्षात ठेव, पण हे सगळं केल्यामुळं तुम्ही आमचा विश्वास गमावला आहेच, पण अमोलचा जीव देखील धोक्यात टाकला. आणि हे असं वागून तुम्हाला अजून पण या घरात राहायची इच्छा आहे का? विनय काका, या नाजूक काळात अमोलला बरं करण्याची आम्हाला पण इच्छा आहे रे. आम्हाला पण मदत करायची. तसं वाटत तर नाही स्वप्नील. अर्जा, ही लोक आता खरंच घरात नको आहेत मला. खरंय दाजी, आपण करू आपल्या अमोलला बरं, पण यांची सावली पण नाही पडून त्याच्या अमोलवर. बासा दीपक, तुला एकट्यालाच अमोलची काळजी आहे का? बास रुपाली, आता या घरात शिरजोड नकोय मला. अरे मला तुमचं तोंड सुद्धा बघायची इच्छा राहिलेली नाही. तुम्ही जात का नाही इथून? विनू बाबा, अहो मी खरंच सांगते, माझ्या याच्याने होईल तेवढी मी छोट्या सरकारांची काळजी घेतली. अहो तुम्ही तरी समजून घ्या ना. समजून घेण्याचे दिवस गेलेत आता मोना. इस्तवाकडे जाऊ नये हे चटका बसल्याशिवाय नाही कळत माणसाला. तू चुकल्यास ना, तुला शिक्षा मिळालीच पाहिजे. मला तू या घरात नकोय. दिव्या, हे बघ, हे सगळं खरं असलं तरी पण ऐक माझं तू. नाही तिथे तू नको आमच्यात पडू, आणि मला कोणीच समजून सांगायचा प्रयत्न करू नका. सगळ्यात जास्त विश्वास होता माझा मोना. हिला बघितलं तरी डोकं फिरतं माझं, त्यामुळं सोबत राहण्याचा विषयच येत नाही. तिने विश्वासघात केलाय माझा, त्यामुळं मला माझा निर्णय घेऊन द्या. दीपक, अरे असं टोकाचं बोलून काय होणार आहे? मग काय करू मी? सांगा की सर, काय करू मी? ही समोर आली ना तरी मला फसवल्यासारखं वाटणार आहे, त्यामुळे मला ही माझ्या नजरेसमोर नको आहे. अहो तुम्ही असं का बोलताय? हे सगळं मी जाणून बुजून नाही केलं, आणि मी तुम्हाला हे सगळं सांगणार होते, पण प्रत्येक वेळी काही ना काही अडचण येत होती. मोना, हे खोटं रडणं थांबव. माझा निर्णय झालाय. दीपक, अरे हे बघ, उगाच आडमुठेपणा करू नकोस. हे बघ, ह्याच्यात मोनाची काहीच चूक नाहीये. मीच तिला सांगितलं होतं लपवायला. रुपाली ताई, याचे परिणाम काय होतील ते जाऊ द्या आता, पण हे सगळं का लपवायला सांगितलं ना, त्याची तरी कारण सांगा प्लीज. तोंडावर पडलेत ते, काय सांगणार आहेत कारण? आणि बघा दादा वहिनी, या घरातून निघून जा असं मी तुम्हाला नाही सांगणार. त्यामुळे तुमचं तुम्ही निघा इथून. आमचं आम्हाला जगू द्या. अर्जुन, अरे पण मी सांगितलं ते करा प्लीज. भाऊजी, अहो मोठ्या बहिणीसारखं जपत आलंय तुम्ही पहिल्यापासून मला या घरात, आणि आता जा म्हणून सांगताय. अहो भाऊजी, माझं चुकलं, खरंच चुकलं. मी मनापासून सगळ्यांची माफी मागते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.